बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिखली तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची घेतली कडक आढावा बैठक आणि बैठकीत काही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे मुद्दे बैठकीत उपस्थित झाले. यामुळे मंत्री बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच इतर अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात आणखी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुमच्या मते अशी कारवाई योग्य आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशा ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. काय समिती मंडळ दबाव आहे ना ग्रामपंचायत दबाव बीजेपी म्हणा ना समोर कसा पुरवठा वाक्य मधून गायला माहिती वाक्यांचा नाहीच करतोय तुम्ही अशी माझं नवरा जगलं नाही आहे मला महसूल कायदा पाठ पाठ असलं पाहिजे पाठ कागद पण गोळा लागतात मला ही शोकाची काय की माझ्या विभागात मी इतक्या लोकांना हे दिलं माझ्या विभागात इतक्या लोकांना इतकं दिलं कागद पाहावं लागतं तुम्हाला याची नाही आहे महाराष्ट्रात फेरफार एकोणचे मला टाकले मला नाही आहे नोट काय करू जर एवढं पाहिजे की माहित असलं पाहिजे मी काय केलं याचा अर्थ मी काय केलं पाहिजे मग तुम्हाला माहिती नाही सेवा नाही दोन्ही तालुक्याच्या शिबिरात मी हे केलं माझ्या विभागात एवढ्या या मंडळात हे केलं या मंडळात जावं हे झालं पाहिजे विभागाला जिल्हा पाहिजे ते नियम करण्याबाबतचा 25/2026 साठी आहे त्यामध्ये 15 समिती आहे त्या समितीमध्ये प्रॉपर सदस्य आहे तुमच्या व्हिडिओ सचिव आहेत त्यामध्ये अध्यक्ष तहसीलदार आहेत टी आहे याला इत्यादी आहेत मला मदत माहिती आहे कोण कोण मेंबर व्हिडिओ आणि तर कोणी नाही आपल्या जुड्या याच्यामध्ये आता कोण कोण टाकलं समितीवर समितीमध्ये कोण कोण मुख्य अधिकारी हो कॉपी दाबावा 25 नंतर हा जीआर नंतर तुमच्या समितीची बैठक तात्काळ घेतली आणि जीआरची अंमलबजावणी सुरू केली अशी बैठकीत करून दाखवा
कॉपी नाही केली सर आम्ही आम्ही सोबत प्रोसिजर नाही तयार केली. या बैठकीत काही झालं नाही तयार. सर्व झालं की मुख्यमंत्र्यांना बोलावून सूचना दिल्या आपण तुम्हाला तुमच्या तरतूद पाहिजे का सूचना करा. तुम्हाला काही वाटतं की एका कॉलवर 4 तासाच्या कॉलवर म्हणजे रात्री 12 वाजता मी पोहोचली 11 वाजता 4 कॉलवर एवढे लोक का आले भेटायला तेव्हा समजलं मला की तुमचा कारभार चांगला जातो. तुम्हाला काय वाटलं सरकारचं विक्री केल्याच्या कलेक्टर साहेब इतके लोक भेटायला येतात 4 तासाच्या कॉलमध्ये याला प्रशासन म्हणतात. याला गजमान बांधायची म्हणता येईल. देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार काम करतं. तुमच्या सचिवांना जी आर माहिती नाही, तुमच्या सचिवाला जी आर माहिती नाही, त्यांच्या कमिटी त्यांना माहिती नाही. म्हणजे आम्ही निर्णय करायचे, आम्ही मंत्रिमंडळाचा निर्णय करायचे, विधिमंडळात कायदे पारित करायचे आणि तुमच्या लोकांना त्याचे मारावे पाहिजे आणि मग यांच्यावर कारवाई युनियन पाहिजे करायची. नोकरी करण्याचा लायकीच नाही आहे का?